नमस्कार, मी ॲडव्होकेट सवयशाली अतुल कोरटे। आज आपण लग्नानंतर स्त्रीचे कायदेशीर ओळख आणि अधिकार कोणते आहेत ते बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपण प्रस्तावना बघूयात की लग्नानंतर एका स्त्रीचे आयुष्य हे पूर्णपणे बदलून जात असते। ते कसे तर तिला नवीन घर मिळतं, नवीन लोक मिळतात, नवीन सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडलेल्या असतात आणि तिला त्या सगळ्या पार पाडाव्या लागतात। पण या सगळ्यात अनेकदा स्त्रिया आपल्या कायदेशीर अधिकारांकडे दुर्लक्षही करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पूर्णपणे असं कायदेशीर माहिती सांगणार आहे। आपण पाहणार आहोत की लग्नानंतर स्त्रीला नेमके कोणते हक्क मिळतात आणि तिची कायदेशीर ओळख काय असते ते बघूयात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण ही माहिती प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबाला माहीत असणे आवश्यक आहे। काळाची ती गरज आहे। आजकाल खूप अशा गोष्टी होत आहे की बऱ्याच बायकांना आपले कायदेशीर अधिकार आणि कर्तव्य काय आहेत हे माहिती नाही आहे। कायदेशीर अधिकार आपण काय ते बघूयात। तर सगळ्यात पहिले लग्न झाल्यानंतर स्त्रीचा पहिला कायदेशीर अधिकार आहे तिचं श्रीधन। तिला श्रीधनाचा पूर्णपणे अधिकार आहे। तो कसा आपण ते बघूयात। तर लग्नानंतर माहेरून मिळालेले दागिने, भेटवस्तू, सासरच्या लोकांकडून मिळालेल्या वस्तू यावर फक्त आणि फक्त त्या स्त्रीचाच अधिकार असतो। त्या स्त्रीला श्रीधन वापरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। तिच्या सासरच्या लोकांना तिला परवानगी घेण्याची गरज नाही। पती आणि तिच्या सासरचे लोक तिच्या परवानगीशिवाय ते घेऊ शकत नाही, तिचे श्रीधन घेऊ शकत नाहीत। दुसरं आहे सन्मानाने जगण्याचा आणि निवासाचा अधिकार। म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीला तिच्या सासरी किंवा पतीच्या घरामध्ये सन्मानाने राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। पतीसोबत पटत नसेल आणि वाद होत असतील तरीही जोपर्यंत कायदेशीर घटस्फोट होत नाही तोपर्यंत तिला त्या घरामध्ये कोणीही घरातून बाहेर काढू शकत नाही। तो तिचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे। कौटुंबिक हिंसेविरुद्ध आपण संरक्षण काय ते बघूयात। शारीरिक तसेच मानसिक आणि आर्थिक लैंगिक छळ होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 अंतर्गत तक्रार करू शकते। त्या घरामध्ये राहून देखील ती तक्रार करू शकते। यामध्ये तिला तात्काळ संरक्षण आणि कायदेशीर मदतही मिळत असते। म्हणून कोणत्याही स्त्रीने कायदेशीर माहिती घेणं अतिशय आवश्यक आहे। या मालमत्तेमधील अधिकार तिचे कुठले कुठले आहेत तर बघूयात। वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत मुलांइतकाच समान वाटा असतो, म्हणजे मिळतो, मग ती विवाहित असो किंवा नसो। तसंच लग्नानंतर स्त्री कोणाचीही मालमत्ता होत नाही, तिचे अधिकार संपत नाही, ती स्वतंत्र एक नागरिक आहे। संविधानाने तिला समान अधिकार दिलेले आहेत। आर्टिकल 14 प्रमाणे समानतेचा तिला हक्क आहे। सन्मानाने व सुरक्षितपणे राहण्याचा अधिकार तिला पूर्णपणे आहे। सासरी राहण्याचा अधिकार प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 आणि सेक्शन 17 राईट टू शेअर्ड हाऊस होल्ड। पती, सासू, सासरे कोणतीही स्त्री घराबाहेर काढू शकत नाही, म्हणजे लग्न झालेली त्या पतीची बायको तिचा छळ करू शकत नाही या सेक्शननुसार, या कायद्यानुसार। घरगुती हिंसाचार विरुद्ध संरक्षण सेक्शन 3 डोमेस्टिक व्हायलन्स, शारीरिक छळ झाला असेल, मानसिक छळ झालेला असेल, आर्थिक छळ झालेला असेल किंवा लैंगिक छळ झाला असेल तर सेक्शन 18 ते 23 प्रोटेक्शन ऑर्डर घेता येते। म्हणजे तिला प्रोटेक्शन मिळावं यासाठी ती अर्ज करू शकते। रेसिडेन्स ऑर्डर घेता येते, म्हणजे तिला राहण्याचाही अधिकार आहे, त्याची ती ऑर्डर घेऊ शकते। आर्थिक व्यवहार कोणते आहेत तर ते बघूयात। फायनान्शियली राईट्स कोणते ते पाहूयात। CRPC कलम 125 नुसार आणि आत्ताच्या भारतीय न्याय संहितानुसार कलम 144, हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 24, अंतरिम पोटगी सेक्शन 25, कायमस्वरूपी पोटगी मिळू शकते।
म्हणजे ती अर्ज करू शकते. स्वतःच्या उत्पन्नावर पूर्ण हक्क म्हणजे ती जी काही करते, जॉब वगैरे नोकरी करत असेल तर त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. तिचा पगार, तिचा व्यवसाय किंवा तिची जी काही गुंतवणूक आहे त्याच्याबद्दल पतीला पत्नीच्या कमाईवर अधिकार नाही. मालमत्ता व श्रीधन अधिकार म्हणजे IPC 406, भारतीय न्यायसंहिता 316, लग्नात मिळालेले दागिने, रोख रुपये, भेटवस्तू कोणीही बळकावू शकत नाही. आपण आता उत्पन्नाबद्दल जे बोललो, तिचा पगार, तिचा व्यवसाय जे काही असेल ते पती तिला विचारू शकत नाही. म्हणजे बाकीचे काय होतंय, आत्ता बऱ्याच घरांमध्ये, बऱ्याच केसेसमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. ती जे कमवते किंवा ती जे काही जॉबमध्ये पेमेंट करतं आणि ते तिच्या घरामध्ये घेऊन येते, तर त्याच्यावरून तिला त्रास दिला जातो, छळ केला जातो, मागितला जातो. जर तिने नाही दिलं तर तिला मानसिक शारीरिक त्रास हा दिला जातो की तू आमच्या घरी आहेस, आता आमच्याकडे इथे राहते आहेस, तर तुझा जो जॉब करते तू त्याच्यातला सगळा पगार तू आमच्या हातात दिला पाहिजे. अशा त्या पगारावरनं तिला बऱ्याच वेळा टॉर्चर केलं जातो आणि तिला मग कायदेशीर माहिती नसल्यामुळे ती या सगळ्या त्रासाला बळी पडते. म्हणून पूर्ण कायदेशीर माहिती सगळ्या बायकांनी, महिलेने, मुलींनी, कारण लग्नानंतरही तिला हा त्रास भोगायचा असतो. हा सगळ्यांच्याच वाटेला असा येतो असं नाही, पण माहिती असणं, कायदेशीर माहिती असणं केव्हाही चांगलं. म्हणून स्वतःच्या उत्पन्नावर पूर्ण हक्क आहे की नाही लग्नानंतर हे मुलीला, स्त्रीला, पत्नीला, लग्न झालेल्या बाईला हे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर वारसा हक्क. हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 नुसार वडिलांच्या मालमत्तेत मुलीस समान हक्क असतो आहे. पतीच्या मालमत्तेतही हक्क असतो. सन्मान व निर्णयाचा अधिकार, वैयक्तिक निर्णयाचा अधिकार तिला असतो, म्हणजे ती निर्णय तिचा घेऊ शकते. तसेच नोकरी करणे, शिक्षण देणे किंवा घेणे, म्हणजे ती लग्नानंतर शिक्षण घेऊ शकते की नाही हा देखील तिचा पूर्णपणे स्वतंत्र अधिकार आहे. तिला नोकरी करायची की नाही हे ती ठरवू शकते. तिला जबरदस्ती किंवा त्रास देऊ नये हे कायद्याच्या विरोधात आहे. मूल होणे न होणे हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, तो तिचा पूर्णपणे अधिकार आहे. आर्टिकल 21 राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी हे तिचे पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहेत. नाव, धर्म बदलण्याची सक्ती नाही. आडनाव बदलणे बंधनकारक नाही. धर्म बदलणे बंधनकारक नाही. गुन्ह्यांपासून संरक्षण, हुंडाबंदी कायदा, दुसरं डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961, क्रूरतेविरोधात कायदा IPC 498A किंवा भारतीय न्यायसंहिता 85. आपल्याला ही लग्नानंतर स्त्रीची कायदेशीर ओळख आणि अधिकार कसं वाटलं नक्की सांगा. आपल्याला ही सगळी माहिती मी जी आत्ता सांगितली आहे स्त्रियांबद्दल, ही प्रत्येक स्त्रीने, भारतातील ज्या बायकांना त्रास होतो, महाराष्ट्रामध्ये असू देत किंवा कुठेही असू देत, सर्व महिलांना, बायकांना ही माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. असं नाही आहे बायकांनाच माहिती पाहिजे, आपल्या घरातील वडीलधारी मंडळी देखील असतात, माणसांना देखील ही माहिती असणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला हा कायदेशीर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.